tour.com नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत। सदाभाऊ खोत आत्ता माझ्यासोबत आहेत। अधिवेशनात सदाभाऊ खोत यांची चर्चा नेहमी असते, पण यावेळी ते जरा शांत आहेत। पण आज ते ॲक्टिव्ह झालेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती। मी त्यांच्याशी बोलणार आहे। सदाभाऊ, तुम्ही आज पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेले दिसतायत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती। गेले 2-4 दिवस तुम्ही शांत होतात। मी शांत नाही, आल्यापासून मी शेतकऱ्याचा मुद्दा सभागृहामध्ये मांडत आहे आणि संपूर्ण शेतकऱ्याचा प्रश्न विजेपासून कर्जमाफीपासून कापूसवाला, ऊसवाला, तुरडाळवाला असेल, कडधान्याचा शेतकरी असेल, कांदा उत्पादक असेल, या सगळ्यांचा प्रश्न या ठिकाणी मांडलं। मी केंद्राला आजच पत्र लिहिलं की ऊसा उत्पादक शेतकऱ्याला किमान 4,000 रुपये ऊसाला भाव मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो जर मिळायचा असेल तर साखरेची आधारभूत किंमत 2019 साली जी 31 रुपये ठरवली आहे ती किमान 3700 रुपये करण्यात यावी आणि इथेनॉलला प्रति लिटर 5 रुपये भाव वाढवून द्यावा, ही मागणी मी केंद्राकडे केली आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा केलेली आहे। कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा आज अडचणीत आलाय, कांद्याचे भाव कोसळायला लागलेले आहेत। उन्हाळी कांदा आता संपत चाललेला आहे, रब्बीचा कांदा आता बाजारामध्ये येईल आणि म्हणून कांद्यावरती निर्यात शुल्क जे 20% आहे ते हटवण्यात यावं, असं मी अमित शहाजी यांच्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे। शरद पवार सुद्धा भेटले मोदींना ऊसाचे दर FRPच्या वाढीसाठी आणि साखरेचे दर वाढवा यानंतर प्रश्न सोडवण्यासाठी। ते FRP वाढवा म्हणून भेटले नाहीत, ते साखरेची आधारभूत किंमत वाढवा म्हणून भेटले। त्यांना आपल्या जावयांची काळजी आहे, त्यांना गावगाड्यातल्या शेतकऱ्याची काळजी अजिबात नाही। दुसरा प्रश्न मला 2-3 अधिवेशन काळातले प्रश्न विचारायचे आहेत। गेले 2-3 दिवस तुम्ही असाल, पडळकर असतील, जोडीसोबत दिसत नाही आहे अधिवेशनामध्ये। नाही, ते खाली सभागृहात आहेत, वर मी सभागृहात आहे। टायमिंग आमचं सभागृहाचं दोन्ही मागं पुढं आहे। प्रश्न त्यांनाही मांडायचे असतात, मलाही मांडता असतात। काल आम्ही दिवसभर होतो, रात्री आम्ही एकत्रित होतो। आता मी निवेदन दिलं की त्यांना भेटूनच मी जाणार आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर तुमची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे का? नाराजी तुम्ही कुठे व्यक्त केलेली नाही आहे, पण ती दिसून येत होती। असं काही नाही, आम्ही शेतात राबणारी माणसं आहे। गावगाड्याचं शेतकऱ्याचं गाणं गात इथं आलो। एखाद्या वर्षी पेरणी वाया जाते म्हणून काही शेतकरी पेरायचा थांबत नाही, पेरत राहतो। पण या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विरोधकाला तुम्ही गेल्या 5 वर्षात अंगावर घेतलं होतं। तुम्ही असाल, पडळकर असाल, त्यामुळे स्वाभाविक असतं अपेक्षा असणं, कार्यकर्त्यांची त्यानंतर नाराजी होणं। पडळकरांची सुद्धा नाराजी 2 दिवस दिसली होती, ते इकडे आले नव्हते। काय आहे की जिथं राहायचं तिथं प्रामाणिकपणानं काम करायचं आणि आम्ही राजकारणामध्ये आल्यानंतर मी चळवळीमध्ये गुरु मानले शरद जोशीला, राजकारणाचा गुरु मानला मी देवेंद्रजींना आणि निश्चितपणानं काही मिळू न मिळू देवाभाऊसाठी आपण जीव ओवाळून टाकायला तयार आहोत आणि त्याचा तो माणूस उंच उंच शिखरं पार करावीत ह्यामध्ये आमचा आनंद सामावलेला आहे, असं म्हणणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता आहे। सरकार तुमचं आलंय आता। काल परवा उत्तम जानकर म्हणाले मार्केटवाडीत आले आणि त्यांचं मंत्रिपद गेलं। नाही, उत्तम जानकर काय म्हणले ह्याला काय अर्थ नाही, पण मार्केटवाडीचा डाव तुमचा आम्ही उधळला हे मात्र त्यांनी मान्य करावं। पण ते तिथले जे भाषणं झाले त्याच्यानंतर थोडा फटका बसला असं वाटतं। सत्य चालायचं आणि सत्य चालत असताना काही झलायला लागलं तर ती झलायची मानसिकता, मनाची तयारी ठेवून खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये मी तर जगलो काय आणि मी आयुष्यामध्ये सत्याची कास धरून चालेल, काय मिळू न मिळू काय। आपण या पृथ्वीतलावर यात्रा करायला आलोय, कोण काही चिरंजीव इथं राहायला आलेलं नाही। आता ऊसाचा मुद्दा आहे, पुढच्या कुठल्या मुद्दा आहेत, कुठल्या मुद्द्यावर तुमची जोडी रस्त्यावर उतरणार आहे? नाही, असं रस्त्यावर नाही, आम्ही आमचं सरकार आहे, सरकारपाशी आम्ही ठामपणानं मागणी करू। जर ऐकून नाही घेतलं तर आवाज देऊ। खूप खूप धन्यवाद। सदाभाऊ होते। तर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ हे जे गेल्या काही दिवसापासून सतत नाराज आहेत, त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।